मनसे विरोधात मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटना आक्रमक। मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण झाल्यानंतर बंदची हाक। व्यापारी संघटनेकडून बंदची हाक। महाराष्ट्रात राहून मराठी आलीच पाहिजे, भाषेचा अपमान सहन करणार नाही आणि इतर भाषांचा अपमान करणारही नाही, मात्र मारहाण करणाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं विधान। राज ठाकरेंविरोधात पोस्ट करणारा केदार सोमण पोलिसांच्या ताब्यात। मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनवर धावून गेले। केदार सोमण यांना चोप देणार मनसे कार्यकर्त्यांचा इशारा। लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ। गिरगाव चौपाटीवरील आंदोलनादरम्यान लक्ष्मण हाकेंकडून शिवीगाळ। लक्ष्मण हाके यांचे गिरगाव चौपाटीवर आंदोलन। महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप। हाकेंसह आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुण्याच्या कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार। आरोपीनं कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीत प्रवेश केला। घटनेनंतर आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फीही काढला। पुण्यातील कोंढवा अत्याचार प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल। रुपाली चाकणकरांनी पुणे पोलिसांकडून अहवाल मागवला। पुण्यातील घटना कळाल्यावर मला धक्का बसला। घटनेची सर्व माहिती मी पोलिसांकडून जाणून घेतली। येणाऱ्या काही तासांमध्ये आरोपीला अटक होईल। भाजपच्या नेत्या चित्रा वाघांची प्रतिक्रिया। दिशा सालियान मृत्यू प्रकरण घातपात नसल्याचं एसआयटीचं प्रतिज्ञापत्र। या प्रकरणातील आरोप निराधार। एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख। सतीश सालियान यांची याचिका योग्य नसून ती फेटाळावी। मुंबई पोलिसांची कोर्टाला विनंती। आदित्य ठाकरेंनी सुद्धा या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केली। आदित्य ठाकरेंकडून याचिका फेटाळण्याची विनंती। नितेश राणेंनी आता नाक घासून माफी मागावी। दिशा सालियान प्रकरणी बदनामी करणाऱ्या सर्वांनी माफी मागावी। संजय राऊतांची प्रतिक्रिया। पुरावे नष्ट करण्याचं काम ठाकरेंच्या कार्यकाळात झालं। भाजपा आमदार राम कदमांचे गंभीर आरोप। तत्कालीन ठाकरे सरकारनं सालियान कुटुंबाची माफी मागावी। राम कदमांची मागणी। पोलीस पुराव्यांच्या आधारावर तपास करतात। सत्ताधारी द्वेषातून राजकारण करतात ही विरोधकांची भावना आता दूर होईल। दिशा सालियान प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। ज्यांनी आरोप केले ते आज उघडे पडले। आदित्य ठाकरेंचा काही संबंध नव्हता हे सिद्ध झालं। दिशा सालियान प्रकरणावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। दिशा सालियान प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं चौकशी झाल्याचं दिशाच्या कुटुंबाचं मत। दिशा सालियान प्रकरणी नव्यानं चौकशी व्हावी। प्रताप सरनाईकांची मागणी। राऊतांच्या ट्विटनंतर बागुल आणि राजवाडेंच्या प्रवेशाला ब्रेक। सुनील बागुल आणि मामा राजवाडेंच्या प्रवेशाला ब्रेक लागला। भाजपवर टीका होऊ लागल्यानं प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती। आज मुंबईत भाजपच्या पक्ष कार्यालयात प्रवेश होणार होता। उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही संजय पवार यांची नाराजी कायम। कोल्हापुरातील संजय पवार उपनेते पदाचा राजीनामा देण्यावर ठाम। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद होणार। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंचं लेखी उत्तर। राज्यात 2289 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला होता। 5 जुलैला ठाकरे बंधूंच्या विजय मेळावा कार्यक्रमाची रूपरेषा समोर। विजय मेळाव्याला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ व्यासपीठावर असणार। वरळी डोममध्ये जवळपास 7 ते 8 हजार लोक बसण्याची व्यवस्था। महाराष्ट्रामध्ये 3 महिन्यात 767 शेतकऱ्यांची आत्महत्या। मोदी सरकार करोडोंची संपत्ती असणाऱ्यांचं कर्ज माफ करतात, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे सरकारचं दुर्लक्ष। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा निशाणा। शरद पवार आणि प्रतिभा पवारांकडून माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन। मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडेंचं सोमवारी निधन। कृष्णराव भेगडे हे शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस। जिल्ह्यात सरासरी 120 मिलीमीटर पावसाची नोंद। सर्वाधिक पाऊस कणकवली तालुक्यात झाल्याची नोंद। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस। कुडाळ तालुक्याला पावसाचा फटका। भैरववाडीतील झोपड्यांमध्ये पाणी शिरलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। भगसाळ नदीच्या पाण्याचा कुडाळ शहराला वेढा। शहराकडे जाणारे रस्ते बंद। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत। रस्त्यावर पाणी आल्यानं कुडाळकडील मार्ग बंद। जिल्ह्यात 120 मिलीमीटर पावसाची नोंद। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात पावसाची विश्रांती। पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ। महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा पंचगंगा नदीवरील छोटा पूल वाहतुकीसाठी बंद। बीडच्या पाटोद्यातील वैद्यकिन्ही येथील केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळली। भिंत रात्री कोसळल्यानं सुदैवानं कोणतीही अनुचित घटना घडली नाही। जिल्ह्यातील 500हून अधिक वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत। नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये सुरक्षा भिंत कोसळली। ऐरोली सेक्टर 20 मधील घटना सीसीटीव्हीत कैद। भिंत कोसळल्यानं 4 दुचाकी थेट खड्ड्यात पडल्या। दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।
गडचिरोलीत शाळकरी मुलांना नाला ओलांडून शाळेत प्रवास करावा लागतोय। गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील वास्तव समोर 3 ते 4 फूट पाणी असल्यानं दोरीच्या सहाय्यानं नाला ओलांडताना विद्यार्थ्यांची कसरत। गोंदिया जिल्ह्यातील पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ। धापेवाडा बॅरेजच्या 7 दरवाजांमधून 45,825 क्युसेकने विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोरनिनको धबधबा प्रवाहित। परिसरातील मानवनिर्मित धबधबे देखील प्रवाहित। यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला खोरनिनकोचे धरण भरलं। अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथे पावसाच्या पाण्यात बसून विद्यार्थ्यांवर शिक्षण घेण्याची वेळ। संत सावळाराम महाराज महाविद्यालयातील प्रकार सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील बड्याची वाडीचा रस्ता तातडीनं दुरुस्त करून देण्याचे आदेश। TV9 मराठीनं दाखवलेल्या बातमीनंतर तहसीलदारांचे ग्रामपंचायतला आदेश। पुण्यातील हिंजवडीमध्ये स्थानिकांचा पीएमआरडीए अधिकाऱ्याला घेराव। पीएमआरडीएकडून अडलेले मार्ग खुले करण्याच्या अनुषंगानं कारवाई सुरू। आम्हाला नोटीस दिल्या का? रस्ता कोणत्या आधारावर करताय? स्थानिकांचा सवाल। धुळे बस स्थानकात मोठ्या प्रमाणात खड्डे। अर्ध्या भागात काँक्रिटीकरण, अर्धा भाग अजूनही खड्डेमय। प्रवाशांसह बस चालकांना त्रास। चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा पिंपरी ते भोयगाव मार्गावरील वर्धा नदीवरचा पूल धोकादायक। अवजड वाहतुकीमुळे पुलावरील रस्ता ठिकठिकाणी खचला। खड्डे पडल्यानं लोखंडी सळ्या उघड्या पडल्या। जळगावच्या रावेर शहरात जड वाहतुकीचा विद्यार्थ्यांना धोका। पोलीस प्रशासनानं कारवाई करावी। अनेक जड वाहनं शहरातून भरधाव वेगाने जात असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी। बुलढाण्यातील मोताळमधील सोलर प्लांट बनावट परवानगी प्रकरण। सौर ऊर्जा प्रकल्पाच्या 30.78 हेक्टर जमिनीची सनद रद्द। नगराध्यक्षांसह 5 जणांवर गुन्हे दाखल। अनियमित वीज पुरवठ्यामुळे येवला तालुक्यातील अनकुटे गावातील शेतकरी त्रस्त। वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या भोरमधील चिखलगाव धोंडेवाडीत शॉर्ट सर्किटमुळे आग। संपूर्ण घर जळून खाक। शेतकरी हरुबाई राजाराम आंबवले यांचं लाखो रुपयांचं नुकसान। सिंधुदुर्गातील बांधामध्ये भरधाव कार पुलावरून 60 फूट खोल ओहोळात पडली। कारमधील 6ही युवक आश्चर्यकारकरित्या बचावले। रायगडच्या मुरुड तालुक्यातील काशीद बीचवर बुडालेल्या तरुणाचा मृतदेह ॲडव्हान्स थर्मल ड्रोनच्या मदतीनं सापडला। तनिष्क मल्होत्रा असं मृत तरुणाचं नाव। बचाव पथकाची पूजा केली आहे। साताऱ्यातील फलटण तालुक्यात सालपे येथे विहिरीत बुडून आई आणि मुलाचा मृत्यू। माधुरी लक्ष्मण कचरे आणि शंभूराज कचरे असं दोघांचं नाव। लोणंद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद। जालन्यात पाणंद रस्त्यासाठी शेतकरी आक्रमक। भोकरदनमधील केदारखेडात शेतकऱ्यांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन। तहसीलदारांकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष झाल्यानं शेतकरी आक्रमक। शाळेत दारू पिऊन आलेला शिक्षक PN मोहोळकर अखेर निलंबित। धाराशिवमधील परंडा तालुक्यातील चिंचपूरमध्ये शिक्षक दारू पिऊन आला होता। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता। धाराशिव पोलिसांच्या आरोपींवर मकोका लावण्याच्या हालचाली सुरू। स्थानिक पोलिसांनी फाईल वरिष्ठांकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती। साताऱ्यातील शाहूपुरी येथे घरकाम करणाऱ्या महिलेनं 10.5 तोळ्यांचे दागिने चोरले। पोलीस तपासात घटना उघडकीस। सीमा कोकरे असं आरोपी महिलेचं नाव। 9,60,000चं सोनं हस्तगत। नाशिकमध्ये बांधकामाच्या खड्ड्यात कोसळून मुलाचा मृत्यू। सातपूर शिवारातील गृहप्रकल्पाच्या खड्ड्यात पडल्यानं मृत्यू। बांधकाम व्यावसायिकांचा हलगर्जीपणा। 2 दिवसात 4 मुलांचा मृत्यू। नाशिकच्या सातपूर शिवारात गृहप्रकल्पाच्या खड्ड्यात पडल्यानं मुलाचा मृत्यू। 2 दिवसातील ही दुसरी घटना। मोकळ्या मैदानात खड्डा खोदून ठेवला। पाय घसरून पडल्यानं अल्पवयीन मुलाचा जीव गेला। नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं वाचवलं। बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्यानं वर काढत जीवनदान। शिकारीच्या पाठीमागे पळताना विहिरीत पडल्याचा अंदाज।